आपल्या मनातील आत्मविश्वास वाढायला सुरुवात होते, आपलं मन स्थिर व्हायला सुरुवात होते, आपलं मन खंबीर व्हायला सुरुवात होते आणि महाराजांवरती जो आपला विश्वास आहे तो अजून दृढ व्हायला सुरुवात होतो। हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा बदल आपल्या जीवनामध्ये काही कठीण काळ येतो त्यावेळी महाराज आपल्यामध्ये करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांचं आणि आपलं नातं अतिशय घट्ट व्हायला सुरुवात होते। नमस्कार, जय गजानन। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। जेव्हा आपलं खूप छान चाललेलं असते तेव्हा आपण कधीही कशाचा जास्त विचार करत नाही, परंतु कुठली तरी समस्या आपल्या समोर निर्माण होते किंवा काहीतरी अडचण निर्माण होते त्यावेळी मग आपल्या मनामध्ये असंख्य विचार यायला लागतात। आपल्याला प्रश्न पडतो की ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत त्या माझ्यासोबतच का होत आहेत, महाराज माझ्यासोबत आहेत की नाही। माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की जेव्हा आपल्यावरती कठीण प्रसंग येतो किंवा कठीण काही काळ येतो तेव्हा महाराज आपली मदत कशी करतात किंवा महाराज आपल्यासोबत कसे असतात, आपल्या जीवनामध्ये महाराज काय काय बदल करतात याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। काही कुठला प्रसंग येतो किंवा कठीण काळ येतो तेव्हा सर्वात अगोदरचा जो बदल आपल्या जीवनामध्ये होतो तो म्हणजे आपलं मन जे आहे किंवा जे आपलं जे चिंतन आहे की मन आहे ते बदलायला सुरुवात होते। म्हणजे खूप अशक्य वाटणारी जी गोष्ट आहे ती आपल्याला नंतर हळूहळू शक्य वाटायला लागते, ती सोप्या गोष्टीमध्ये परिवर्तित होते आणि निसर्ग नियमच आहे की कुठलीही गोष्ट खूप अशक्य जी आपल्याला अगोदर वाटते त्यानंतर ती हळूहळू म्हणजे सोप्या गोष्टीमध्ये तिचं रूपांतर होते। त्यामुळे सर्वात अगोदरचा जो बदल श्री गजानन महाराज आपल्या मनामध्ये करतात तो असा की आपलं मन बदलायला सुरुवात होते, आपलं मन परावर्तित व्हायला सुरुवात होते। त्यानंतर दुसरा जो बदल आहे तो म्हणजे ज्या आपलं कोण आणि परक कोण हे महाराज आपल्याला दाखवून देतात की आपल्या जीवनामध्ये जे लोक आहेत किंवा आपल्या जवळचे जे लोक आहेत किंवा आपण ज्यांना आपले आप्तेष्ट मित्रमंडळी म्हणतो त्यापैकी आपल्या जवळ कोण आहे, जेव्हा काहीतरी अडचणीचा काळ येतो, अडचणीचा प्रसंग येतो त्यावेळी खरंच माणसाची माणुसकी कळते। त्यावेळेस खरंच कोणता व्यक्ती कसा आहे त्याचा स्वभाव आपल्याला कळायला सुरुवात होते की हा व्यक्ती खरंच मतलबासाठी माझ्यासोबत राहत होता की माझा खरंच तो एक हितचिंतक आहे किंवा जवळचा व्यक्ती आहे म्हणून तो व्यक्ती माझ्यासोबत राहतो। हे आपल्याला जेव्हा अडचणीचा काळ असतो तेव्हा त्या गोष्टी आपल्याला कळायला सुरुवात होतात की जे आपले व्यक्ती आहेत त्यांचं खरं रूप आपल्यासमोर महाराज आणून उभे करतात की बघ या व्यक्तीवरती तू जास्त विश्वास ठेवत होता किंवा या व्यक्तीचा तू राग करत होता तर कुठली व्यक्ती खरी आहे। म्हणजे कधी कधी असं होते की आपल्याला वाटतं की एखाद्या व्यक्तीचं बोलणं खूप गोड असते, खूप मधुर असते, मग आपण त्याच्या बोलण्यामध्ये येतो व आपल्याला वाटतं की हा व्यक्ती जो आहे तो माझ्यासाठी सर्व काही करेल, परंतु तीच व्यक्ती आयत्या वेळी दगा देते आणि ज्या व्यक्तीचा आपल्याला राग येतो किंवा आपण ज्या व्यक्तीपासून थोडंसं 4 हात दूर राहत असतो ती व्यक्ती आपलं काम करते। या दोन व्यक्तीमध्ये आपल्याला तेव्हा जाणीव होते की नाही खरंच म्हणजे हा व्यक्ती जो आहे तो खरा आहे आणि खरंच तो मदतीला आलेला आहे। तर आपण असं म्हणूया की महाराज आपल्याला व्यक्ती ओळखायला शिकवतात आणि खरंच सांगते तुम्हाला की व्यक्ती आपल्याला ओळखता यायला हवे। म्हणजे आपण राग तर कुणाचा कधी करूच नाही, कारण की आपण महाराजांची भक्ती करतो, आपण महाराजांची सेवा करतो, त्यामुळे जी आपल्या मनातली ईर्ष्या आहे, राग आहे, द्वेष आहे तो आपण नेहमी करता दूर ठेवावा, प्रत्येकामध्ये महाराजांनाच बघावं। बस तुम्ही असं ठरवा की मी आज दिवसभर सगळ्या गोष्टींमध्ये महाराजांना बघेल की सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये महाराजच आहेत असं मी बघेल। तर तुमचा कोणी समजा अपमान केला किंवा तुमच्या मनाविरुद्ध काही झालं तर तुम्ही हाच विचार करायचा की महाराजांनी माझा अपमान केला आहे किंवा महाराजांनी माझं मन दुखवलं आहे। त्यानंतर कुणी तुमची स्तुती केली तर तुम्ही हाच विचार करा की महाराजांनी माझी स्तुती केली आहे, महाराजांचा वरदहस्त माझ्यावरती आहे। ही भावना आपल्या मनामध्ये ठेवून जर आपण जगलो तर आपल्याला कधी कुणाचा राग येणार नाही, द्वेष येणार नाही, कधी कुणाबद्दल ईर्ष्या होणार नाही। परंतु जेव्हा काही कठीण काळाचा प्रसंग येतो तेव्हा आपल्याला व्यक्तींना ओळखायला देखील शिकलं पाहिजे। आपण कुणासोबत मैत्री करायची किंवा कुणापासून 4 हात आपण दूर राहायचं हे देखील आपल्याला कळायला हवं राहतं। तर जेव्हा कठीण काळाचा काही प्रसंग येतो तेव्हा प्रामुख्याने हा बदल आपल्याला दिसायला सुरुवात होतो। त्यानंतरचा जो बदल आहे तो म्हणजे आपल्या मनातील अहंकार कमी होतो, आपल्या मनातील ईर्ष्या कमी होते, आपल्या मनातील द्वेष भावना जी आहे ती कमी व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा ह्या गोष्टी कमी होतात तेव्हाच आपल्याला महाराजांची प्राप्ती होते। त्यामुळे आपण जेव्हाही कठीण काळ येईल त्यावेळी आपण महाराजांचं जास्तीत जास्त भजन करावं, कीर्तन करावं। म्हणजे तसं तर आपण सुखासुखी करतोच गोष्टी, परंतु कुणाकुणाचं उलट असते की माझ्यावरती ही परिस्थिती का आली, महाराजांनी माझ्यावरती ही परिस्थिती का आणली, आता मी काहीच करणार नाही, मी आत्तापर्यंत इतके वर्ष झाले महाराजांची सेवा भक्ती करत आहोत परंतु मग महाराजांनी माझ्यावरती ही वेळ आणली तर मी आता काहीच करणार नाही। परंतु याउलट तुम्ही अजून जेव्हा कठीण काळ येतो त्यावेळी जास्तीत जास्त महाराजांची भक्ती सेवा उपासना ही करायला हवी, कारण की आपल्याला
जगाकडून मदत मिळणारच नाही। म्हणजे तुम्ही काही जरी केलं तरी सुद्धा हे सगळं काही महाराजांच्या इच्छेनेच चालते। म्हणजे महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत। मग कुणाच्या व्यक्तीच्या थ्रू आपल्याला काहीतरी मदत मिळेल किंवा काहीतरी परिस्थिती आपल्याला बदलेल किंवा कुणाच्याही मार्फत आपल्याला मदत मिळू शकते, परंतु त्या व्यक्तीला जी बुद्धी, जो व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचतो त्या व्यक्तीला महाराजच बुद्धी देतात किंवा महाराजच सांगतात की माझा असं असं भक्त आहे, तू जाऊन तिथे मदत कर। किंवा काही कधीतरी अशी अनोळखी व्यक्ती आपल्याला भेटते आणि तिच्या रूपातून आपल्याला काहीतरी मदत मिळते। म्हणजे या गोष्टीचा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला असेल की काहीतरी अडचण आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, मग एखादी अनोळखी व्यक्ती येते आणि तिच्या मार्फत आपल्याला मदत होती किंवा कुणीतरी येऊन आपल्याला मदत करते किंवा काहीतरी कुणीतरी सांगते किंवा सल्ला देते। तर ही सगळी काही महाराजांचीच नियोजन असते। त्यामुळे जेव्हा काही अडचणीचा काळ येईल तेव्हा जास्तीत जास्त भक्ती आपण करायला हवी। म्हणजे भरपूर जणांचं असं असते की कुठली तरी मनातली इच्छा पूर्ण झाली नाही, मग मी काही करणार नाही, मी वाचणार नाही किंवा ग्रंथ वाचणार नाही किंवा मी उपवास करणार नाही किंवा पूजा करणार नाही, परंतु हे अत्यंत चुकीचं आहे। कारण की जगामध्ये एकच सत्य आहे आणि ते म्हणजे ब्रह्मांड नायक। त्यामुळे आपण त्या सत्याचा हात सोडून जर का दुसरीकडे भटकलो तर आपली अधोगतीच होणार आहे। त्यामुळे जीवनामध्ये कधी काही कठीण प्रसंग आला, कधी कठीण काळ आला तर महाराजांचा हात कधी सोडू नका, महाराजांची चरणाची भक्ती तुम्ही कधी सोडू नका, सतत महाराजांना भजत राहा आणि यामुळेच आपलं कल्याण होणार आहे। कारण की महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत, ते भक्तवत्सल आहेत। जो भक्त महाराजांची एकनिष्ठ भक्ती करतो, जो भक्त महाराजांना समर्पित आहे, त्या भक्ताचा हात महाराज कधी सोडत नाहीत। म्हणजे आपण अनेक अनुभव ऐकतो तर त्या भक्तांना जे अनुभव आले त्या सिच्युएशनमध्ये ते खंबीर राहिले आहेत, महाराजांवरती संपूर्ण विश्वास त्यांनी ठेवला आहे, त्यामुळेच त्यांना तो अनुभव आला आहे। आणि हे जे काही अडचणीचे काळ असतात ती एक आपली परीक्षा असते, ती परीक्षाच महाराज आपली घेत असतात। आपलं प्रारब्ध असते किंवा कधी आपली परीक्षा देखील असते। त्यामुळे आपण परीक्षेमध्ये व्यवस्थितपणे उत्तीर्ण व्हावं आणि या अडचणीच्या काळामध्ये माणूस अनेकशा गोष्टी शिकते, जसं की आपला आत्मविश्वास खूप वाढायला सुरुवात होतो। म्हणजे कुठलीही जरी परिस्थिती आली तरी सुद्धा आपला जो आत्मविश्वास आहे तो डगमगत नाही आणि माणसामध्ये आत्मविश्वास आणि आपल्या गुरूंवरचा विश्वास या दोनच गोष्टी आहेत ज्या आपल्याला कठीण काळामध्ये, संकट काळामध्ये तारणार आहेत। म्हणजे आपल्या मनाची चलबिचल होत नाही, आपलं मन हे स्थिर राहतं आणि मन हे एकाच गोष्टीमुळे स्थिर होऊ शकते, ते म्हणजे महाराजाच्या चरणाची भक्ती। त्यामुळे महाराजांच्या चरणाची भक्ती ही सतत करत राहा, त्यामुळे आपलं मन हे अतिशय स्थिर राहील। म्हणजे मध्ये कसला जरी प्रसंग आला, कशी जरी सिच्युएशन आली तरी सुद्धा आपलं मन हे स्थिर राहायला हवं आणि आपलं मन स्थिर जर का राहिलं तर आपल्या मनातला आत्मविश्वास वाढतो आणि महाराजांच्या वरचा विश्वास देखील आपला कधीही डगमगत नाही। त्या कठीण परिस्थिती जेव्हा येते तेव्हा महाराजांची समर्पित भक्ती करणे आपल्याला आवश्यक आहे। त्यासोबतच आपल्या जीवनामधली जी काही कठीण वेळ आहे किंवा कठीण प्रसंग आहे ती एक महाराजांची शिकवण समजून आपण स्वीकारून पुढे जाण्यातच अर्थ आहे। आणि महाराजांवरती संपूर्ण विश्वास, महाराजांची समर्पित भक्ती हे देखील आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्याही सिच्युएशनमध्ये, आनंदाची असो किंवा आपल्या मनाच्या विरुद्ध कुठली गोष्ट झाली असो, त्यावेळी आपण महाराजांच्या चरणाची भक्ती कधी सोडायला नको। त्यामुळेच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे, त्यामुळेच महाराजांची प्राप्ती आपल्याला होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय गजानन, धन्यवाद।